गुड मॉर्निंग एव्हरीवन. फर्स्ट वेलकम टू माय चॅनल फोनिक मराठी चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थ वर्ड्स रीड करणार आहोत. हे काय आहे? कॉन्सोनंट डायग्राम आहे. तर याला कसं रीड करावं लागेल? जेव्हा जेव्हा टी आणि एच सोबत येतो तेव्हा आपण याला थ रीड करणार आहोत. काय रीड करणार आहोत? थ रीड करणार आहोत. थची साऊंड दोन असते. एक तर तुम्ही थ पण रीड बोलू शकता, त्यातल्या त्यात टी एच द सुद्धा वाचल्या जाते. लाईक आपण टी एच ई द, टी एच ई आर ई देअर, टी एच आय एस धिस असं रीड करतो, बरोबर. मीन्स ध इज धिस, द एर देअर. तर या पद्धतीने टी एच जी साऊंड आहे ती थ सुद्धा आहे आणि द सुद्धा आहे. पण आपण आज थ रीड करणार आहोत. इथे जनरली टी एचची साऊंड जेव्हा थ येते तेव्हा टी एच जेव्हा सोबत येतो तेव्हा त्याची साऊंड थ येते. तर थ वर्ड्स कसे रीड करायचे त्याचा हा व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा फोनिक मराठी या चॅनलला. तर आपण बघितलं बऱ्याचदा मुलं जेव्हा टी आणि एच सोबत दिसतात तर त्याला ट रीड करतात, नंतर ह रीड करतात. नाही, असं करायचं नाही. जेव्हा जेव्हा टी आणि एच ब्लेंड होतो, हे दोन्ही कॉन्सोनंट जेव्हा ब्लेंड होतात तर हे कॉन्सोनंट डायग्राफ म्हणून थ रीड केल्या जाते. काय रीड केल्या जाते? थ रीड केल्या जाते. तर चला आपण आता हे वर्ड्स रीड करून या. हे वर्ड्स फार इम्पॉर्टंट आहेत. या अगोदर मी चॅनलला थ, श, व ही सुद्धा वर्ड्सचे जे काही तुम्हाला वर्ड्सची जेवढे जास्तीत जास्त वर्ड्स मी तुम्हाला माहिती करून देऊ शकते तेवढे मी चॅनलला करून दिलेले आहे. तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जे व्हिडिओज आहेत ते वॉच करा. त्यामध्ये तुम्हाला खूप माहिती मिळेल आणि उपयुक्त माहिती आहे, त्याची तुम्हाला खूप मदत होईल. तर जास्त करून जे विद्यार्थी आता नाही फोनिक साऊंड रीड करायला शाळेला त्यांच्या नाही कमी राहते. आता तो जवळपास आलेला आहे कोर्स, पण तरीसुद्धा होते असं की ते त्यांच्यापर्यंत नाही पोचत. तर मुलांजवळ जास्तीत जास्त मोबाईल्स असतात. त्या मोबाईल थ्रू त्यांना खूप चांगली मदत होऊन जाईल की जेणेकरून मुलांना रीडिंग रायटिंग प्रोसेस जी आहे ती अवघड जाणार नाही आणि फार इझी पद्धतीने ते सहजच शिकतील, असा हा व्हिडिओ आहे. तर चला आपण रीड करूया. थ वर्ड्स. थ इन थिन, थ्र ई थ्री, माउथ माउथ, थ इक थिक, बाथ बाथ, बर्थ बर्थ, थ इम थीम, माथ मैथ, टूथ टूथ, थ एंक थैंक, पाथ पाथ, ट्रूथ ट्रुथ, थ ऑट थॉट, फेथ फेथ, ओथ ओथ, थ्र ऊ थ्रू, ट्रूथ ट्रुथ, माइथ मिथ. तर आपण इथे बघितलं असेल जेव्हा जेव्हा टी एच आहे तेव्हा आपण थ रीड करत आहोत. ट आणि ह असं रीड करायचं नाही, हे चुकतो. म्हणून आपण इथे थ रीड केलेले आहे आणि याला नेहमी जेव्हा टी एच सोबत येतो तेव्हा त्याला आपण थ रीड करायचं. त्याचप्रमाणे कॉन्सोनंट डायग्राम डब्ल्यू एच सोबत येतात तेव्हा व्ह रीड करायचं. त्याचप्रमाणे एस एच सोबत येतात तेव्हा श रीड करायचं. सी एच सोबत येतात तेव्हा च रीड करायचं. हे मुलांनी लक्षात ठेवायचं, त्यांना वेगळं करायचं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचबरोबर बघितलं असेल की इथे ई आहे आणि इथे ई आहे. दोन्ही ई मीन्स हा लॉंग ई आपण रीड करत आहोत. तर याबद्दलची लॉंग ईची जी व्हिडिओज आहे ते सुद्धा मी चॅनलला अपलोड केलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे आपण बघितलं असेल की दोन ए आणि आय सोबत वॉवेल्स आलेले आहे, ओ आणि ए सोबत वॉवेल्स आलेले आहे. तर याच्याशी रिलेटेड वर्डसुद्धा कसे रीड करायचे ते पण मी चॅनलला अपलोड केलेले आहे. याला लॉंग ए आणि इथे लॉंग ओ असे या चॅनलचे म्हणजे तुम्हाला मिळून जाईल चॅनलला अपलोड केलेले व्हिडिओज, जिथे तुम्हाला लॉंग ए साऊंड आणि लॉंग ओ साऊंड मीन्स वॉवेल टीम आहेत. हे दोघं काय आहेत? टीम आहे वॉवेल. तर हे सुद्धा मी व्हिडिओज अपलोड केलेले आहे. याची मुलांना फार मदत होईल, खूप मदत होईल की जेणेकरून मुलांना रीडिंग रायटिंग प्रोसेस इझी पडेल. तर कृपया चॅनलला लाईक करा,
चॅनलला हे जे मी व्हिडिओज सांगत आहे तर हे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत, ते बघा, वॉच करा. वॉच करून त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा फोनिक मराठी या चॅनलला. थँक्यू व्हेरी मच.